नमस्कार मंडळी, तर आज मी कच्च्या टोमॅटोची चटणी दाखवणार आहे। तर ही चटणी खायला अतिशय चविष्ट चटपटीत लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे। तर बघा, अशी मस्तपैकी ही हिरवीगार चटणी तयार करण्यासाठी साहित्यही फार कमी लागते। तर इथे बघा, मी कच्चे 4 टोमॅटो घेतलेले आहेत। आवडीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि 2 कांदे घेतलेले आहे। त्याबरोबर 1 लसूणचा गड्डा घेतलेला आहे आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता टोमॅटो छान स्वच्छ धुवून याला छान असे कट करून घेणार आहे। तर आपण मोठ्या आकारात हे टोमॅटो कट करून घेणार आहोत। त्याचबरोबर मिरच्या सुद्धा मी कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर कांदा सुद्धा आपण असा उभा कट करून घेणार आहोत आणि कोथिंबीर सुद्धा बारीक करून घेतलेली आहे। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर रेसिपीला सुरुवात करू। तर इथे बघा, एक पॅन घेतलेला आहे। यामध्ये अंदाजे 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत। त्याचबरोबर कांदा, हिरवी मिरची हे सुद्धा यामध्ये टाकून देणार आहोत। याचबरोबर आपण लसूण सुद्धा टाकलेलं आहे। त्यानंतर मुठभर शेंगदाणे घ्यायचे आहे आणि ते सुद्धा यामध्ये टाकून छान परतून घ्यायचे आहेत। तर शेंगदाणे मी कच्चेच घेतलेले आहेत। आता हे टोमॅटो आपण छान नरम होईपर्यंत परतून घेणार आहोत। गॅस आपण कमीच ठेवणार आहोत। त्यानंतर यावरती मीठ टाकणार आहोत, त्यामुळे टोमॅटो कांदा हे लवकर शिजण्यास मदत होते। आता छान मिक्स करून वरतून झाकण ठेवून आपण हे टोमॅटो कांदा नरम करून घेणार आहोत। तर बघा, इथे छान असे हे सॉफ्ट झालेले आहेत, म्हणजे शिजलेले आहेत। आता हे आपण थंड करून घेणार आहोत। त्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ शकता। तर बघा, सारण थंड झालेलं आहे। तर मी मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट तयार करून घेत आहे। तर पाणी न टाकता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर यामध्ये 1 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर सुद्धा। तर आता हे मिक्सरला मी फिरवून घेत आहे। तर छान अशी आपण बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ही चटणी खायला खूपच छान लागते आणि रुचकर सुद्धा आहे। तर बघा, मस्तपैकी अशी बारीक फाईन पेस्ट झालेली आहे। आता हे एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। तर अशी झटपट आपली ही तयार झाली हिरव्या टोमॅटोची चटणी। अतिशय रुचकर आहे, चविष्ट आहे आणि तोंडी लावण्यासाठी खूप छान असा हा पर्याय आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ही चटणी करून बघा आणि कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तसेच ही पोळी, वरण भात किंवा खिचडीसोबत किंवा भाकरीसोबतही खूप छान लागते। तसेच गरमागरम भात आणि वरून एक साजूक तुपाचा चमचा आणि त्याबरोबर ही हिरवी चटणी तर अप्रतिमच लागते। खूप चविष्ट, खूप रुचकर अशी ही चटणी तयार होते। तर तुम्हाला ही चटणी भाकरीसोबत, भातासोबत किंवा खिचडीसोबत कशासोबत खायला आवडेल हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।